जय श्रीराम. सध्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभमध्ये जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि साधू संत येत आहेत. याच साधू संतांमधून एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे आय-आय-टी-एन बाबा. कोण आहे आय-आय-टी-एन बाबा? आजचा युथ बाबा संन्यासीचा मार्ग निवडतोय आणि आपण यातनं काय शिकावं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हरियाणातील एका छोट्याशा गावामध्ये अभय सिंह यांचा जन्म झाला. ते आई-वडील आणि बहिणीच्या सहवासात लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील एक वकील होते. घराची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या संपन्न होती, पण घरात सातत्याने आई-वडिलांचे भांडणं सुरू असायचे. हे बघता लग्न न करण्याचा विचार लहानपणापासूनच त्यांच्या मनात पेरत गेला. अभय सिंह यांचं शिक्षण 1ली ते 3री न्यूटन पब्लिक स्कूल येथे झालं. नंतरचं पुढील शिक्षण त्यांनी विवेकानंद स्कूल येथे पूर्ण केलं. त्या अभ्यासामध्ये लहानपणापासूनच खूपच हुशार होते. त्यांना जे-डबल-ई ॲडव्हान्समध्ये 600 ते 700 ची रँक होती. नंतर त्यांनी आय-आय-टी बॉम्बे येथे एरोस्पेस इंजिनिअरिंग केली, पण त्यांनी कुठलाही जॉब केला नाही. कारण की त्यांचं मन हे सातत्यानं भटकत होतं. त्यांना जीवनाचा अर्थ जाणून घ्यायचा होता. नंतर त्यांना जीवनाचा अर्थ कळाला, की आपला आवड हाच आपला जीवनाचा अर्थ आहे. त्यांची आवड ही फोटोग्राफीमध्ये होती. नंतर त्यांनी 6 महिने लेक्चरर म्हणून जॉब केला आणि फोटोग्राफीमध्ये मास्टर ऑफ डिझायनिंग हा कोर्स पूर्ण केला. पण तरीही ते खुश नव्हते. नंतर ते आपल्या बहिणीच्या घरी कॅनडा येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष जॉब केला. त्यांना एक वार्षिक पॅकेज 36 लाख रुपये होतं, पण तरी ते खुश नव्हते. ते 36 लाख रुपयाचे पॅकेज सोडून ते परत भारतामध्ये आले आणि बनारस येथे धर्मशाळाला गेले. धर्मशाळाला गेल्यावर ते भक्ती मार्गाकडे वळाले. मग ते मसुरी मनालीपासून त्यांनी 2000 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली. रोजचे 20 किलोमीटर चालत त्यांनी 2 वर्षामध्ये 4 धाम पूर्ण केले. नंतर त्यांना जीवनाचा अर्थ कळाला. जीवनाचा परम सत्य हे परमात्मा आहे. आपण त्यांच्याशी कनेक्ट आहोत. सर्वत्र जे काही आहे ते आपल्यामध्येच आहे. बाहेरील सर्व गोष्टी ही मोहमाया आहे. सत्य ही सनातन आहे. आजकाल सगळीकडे फक्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत. सोशल मीडिया, रील्स, शॉर्ट सगळे यातच व्यस्त आहे. स्वतः खुश राहण्यापेक्षा खुश दाखवण्यात सर्वात जास्त सगळ्यांना रस आहे. हे धर्मज्ञान अपुरे असल्यामुळे होतंय. आपण धर्मापासून, मित्रपरिवारापासून लांब जातोय, पण खुश राहत नाही आहोत. हे कितीही भौतिक ज्ञान असलं तरीही ते काही कामाचं नाही. त्यात आपण खुश नाही आहोत. त्यामुळेच धर्मज्ञान हे गरजेचं आहे. कारण की धर्म आपल्याला शिकवतं की आपण कोण आहोत. धर्म आपल्याला शिकवतं आपण काय आहोत. त्यामुळे धर्मज्ञान हे गरजेचं आहे. सत्य ही सनातन आहे आणि सनातन ही सत्य आहे. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. जय श्रीराम.